तर ग्रामीण भागात देखील तुम्ही फिरताय नेहमी, तुम्हाला चांगला अनुभव ग्रामीण भागाचा. तर ग्रामीण भागात देखील आहेत का अवैध धंदे? हो, ग्रामीण भागात तर भरपूर आहेत. सोलापूर शहरात जसे आहे तसं ग्रामीण भागात म्हणून भरपूर अवैध धंदे आहेत. पण एवढं 8-8 दिवस उपोषणाला बसते आणि त्या करते तरी पण प्रशासन काही त्याची दखल घेत नाही. ही फार गंभीर बाब आहे. आणि पोलिसावर कोणाचा दबाव आहे एवढा हेच आम्हाला समजून घ्यायचं आहे. मगाशीच बोललो मी पत्रकार परिषदेमध्ये, आम्ही सर्व बाबी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या कानावर काढणार आहे आणि हे सगळे निवेदन देऊन शिंदेसाहेबांना घेऊनच आम्ही CM साहेबांना भेटणार आहे. वस्तुस्थिती काय चाललं काय नाही, त्यांच्या कानापर्यंत आहे की नाही, काय हे खालचे लोकच काय नाटकं चालवलेत याचं कुठंतरी पर्दाफाश व्हायला पाहिजे. म्हणून त्यासाठी आम्ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटणार आहे, सविस्तर निवेदन देणार आहे. तुम्ही गृहराज्यमंत्री होता महाराष्ट्राचे, त्यावेळेचा अनुभव आणि आताचा गृहराज्यमंत्री म्हणजे हा मंत्रालय किंवा कसं वाटतं तुम्हाला हा काम? नाही, त्यावेळी असं नव्हतं. आम्ही पोलीस स्टेशनच्या कारभारात कधी हस्तक्षेप केलं नाही. इथं प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप आहे. सगळे सांगतात वरनं दबाव आहे. अरे तुमचं काम आहे पोलिसांचं, जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या असू द्या किंवा शहरातल्या असू द्या किंवा सामान्य जनता जी पीडित आहे, तिथं अन्याय होत आहे, तिथं दखल घ्यायला पाहिजे. दखल घेऊन त्याचं काहीतरी निस्तारायला पाहिजे. ते सगळं हे सोडून उगी जे अन्याय करते त्यांच्याच पाठीशी राहायचं आणि बेकायदेशीर सगळं कामं करायचं. आता परवाचा अक्कलकोटचं उदाहरण सांगितलं तुम्हाला मी. काही परवानगी नसताना पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ते बेकायदेशीर बांधकाम केलं. म्हणजे पोलीस कशाप्रमाणे वागलेत आणि कुणाच्या सांगण्यानं वागलेत हेच आम्हाला कळायला झाले. म्हणून त्यासाठी एक मोठं आंदोलन आम्हाला भविष्यकाळामध्ये उभं राहावं लागणार आहे. आम्ही सनदशीर मार्गाने जो पहिलं सगळे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना सगळं माहिती देऊ, निवेदन देऊ. आता ह्यांनी दिले, स्मरणपत्र दिले. आता ह्यांनी पण आमचं मित्र पक्षाचं म्हणजे मित्र पक्षाचं जेवढं दखल जर होत नसेल शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचं, मग त्याला अर्थ काय आहे त्याला. म्हणून त्यासाठी सर्व गोष्टी आम्ही CM साहेबांच्या कानावर घालू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.